समाज पार्टीच्या वतीने एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं होतं। या पाठीमागची संकल्पना आणि छत्रपती संभाजीनगरामध्ये काय? धन्यवाद तुमच्या माध्यमातून हे मी संपूर्ण जनतेच्या समोर बहुजन समाज पार्टीची जी प्रणाली आहे, प्लॅनिंग आहे ते सांगू इच्छितो। परम आदरणीय बहिणजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रभर कॅडर कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि मान्यवर कांशीराम साहेब यांच्या संकल्पनेनुसार या चळवळीचा खरा पाया हा कॅडर आहे आणि जोपर्यंत कॅडर कॅम्प होत नाही तोपर्यंत कॅडरला समोर वाढवण्याची किंवा कॅडरच्या संख्येमध्ये वाढ होण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू होत नाही आणि म्हणून मान्यवर कांशीराम साहेब व परम आदरणीय बहिणजीच्या यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये जागोजागी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक विधानसभामध्ये आणि समोर जाऊन सेक्टर आणि बूथवर कॅडर कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले आहे। या कॅडर कॅम्पच्या माध्यमातून संपूर्ण महापुरुषाची जे बलिदान आहे, त्याग आहे, त्यांचं या चळवळीला वाढवण्याचं जे काम आहे ते आम्ही या कॅडरच्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करतो। तसेच परमादरणीय बहिणजींचा तो त्याग, त्यांनी जे कामं केलेले आहे उत्तर प्रदेशामध्ये आणि इतर भारत देशाच्या विविध प्रांतामध्ये आमचे आमदार आहेत, त्यांच्या माध्यमातून केलेले कामं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही कॅडर कॅम्पच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करून त्यांना जनतेमध्ये जाण्यासाठी हा कॅडर कॅम्प आम्ही आयोजित करतो। कॅडर कॅम्पमध्ये जो कार्यकर्ता तयार होतो तो जोमाने कामाला पण लागतो, पण निवडणुकीच्या वेळी जो कार्यकर्ता तयार झाला त्याला तिकीट न देता इतरांना तिकीट देतात। आता हे चित्र बदलणार आहे? नाही, हा तुमचा प्रश्नच मुळात चुकीचा आहे असं मला वाटतं, कारण की मी प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर परमादरणीय बहिणजीच्या आदेशाप्रमाणे मी यावेळेस मॅक्झिमम कार्यकर्त्यांना तिकीट्स दिल्यात। 99% कार्यकर्ता लढला आणि यावेळेस असं काही घडलेलं नाही आहे की जेणेकरून लोकांचा आणि कार्यकर्त्यांचा अविश्वास वाढेल। संपूर्ण तिकीट्स आम्ही कार्यकर्त्यांना दिलेले आहे, म्हणून हा कार्यकर्ता आता जोमाने कामाला लागलेला आहे। आता बऱ्याच लोकांनी हे पण केलं की शीर्ष नेतृत्वावर जेव्हा आपल्याच पक्षाकडून कार्यकर्त्यांकडून जे दुखावलं त्यांच्याकडून त्याला कसं उत्तर द्याल? हां, आता हे कसं आहे, आता शेवटी तिकीट्स म्हटलं म्हणजे राजकारणाचा भाग आला। इथे पक्षामध्ये सुद्धा जर एका तिकीटसाठी किंवा एका जागेसाठी एकपेक्षा जास्त लोक असतील तर त्यावेळेस एकाला कोणाला तरी मागं राहावं लागतं आणि अशा वेळेस जर तो जो कार्यकर्ता आहे तो कॅडराइज नसेल, मॅच्युअर्ड नसेल तर त्यावेळेस अशा प्रॉब्लेम्स उद्भवतो आणि हे प्रत्येक ठिकाणी होतं। हा काही फार मोठा गोष्ट नाही आहे। हा 3-4 ठिकाणी जर एकपेक्षा 2 लोक मागणारे असेल तर आपण एकालाच देणार ना, आपण सर्वांना देऊ शकत नाही। तर एक माणूस सगळ्यांना सॅटिस्फाय करू शकत नाही, त्यावेळेस त्याला कुठेतरी प्रॉब्लेम वाटतं तर तो चिल्लावतो। त्याच्यामुळे याच्यावर मला काही प्रतिक्रिया द्यायचं काही कारण नाही आहे, कारण की हे सहज शक्य आहे। प्रशिक्षण शिबिराला आता म्हणजे महाराष्ट्रातले लोक होते का फक्त मराठवाडा? या प्रशिक्षण शिबिराला आम्ही 20 जिल्ह्याचे लोक बोलावले आणि 20 जिल्ह्याचे लोक इथे उपस्थित आहेत। तसेच महाराष्ट्राची जी कमिटी आहे, स्टेट कमिटी, त्याचे मॅक्झिमम पदाधिकारी या 20 जिल्ह्यातले जिल्हा अध्यक्ष, जिल्ह्याचे प्रभारी हे प्रामुख्याने इथे उपस्थित आहे आणि त्यांनाच आम्ही बोलावलेलं होतं। छत्रपती संभाजीनगरला प्रशिक्षण शिबिर झालं, आता राज्यभरात आणखी आता इथनं गेल्यानंतर प्रत्येक जे स्टेटचे लोक आहेत, स्टेटमध्ये जे माझे पदाधिकारी आहेत, माझे सवंगडी आहे, ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये पहिले कॅडर करणार आहे आणि प्रत्येक जिल्हा झाल्यानंतर मग प्रत्येक विधानसभा लेवलवर कॅडर होणार आहे आणि प्रत्येक विधानसभा झाल्यानंतर मग सेक्टर आणि बूथवरपर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत आणि मोठ्या प्रमाणात कॅडराइज कार्यकर्त्यांचा भरणा येणाऱ्या दिवसामध्ये बहुजन समाज पार्टीमध्ये तुम्हाला दिसेल। निवड प्रक्रियेचं हे सुरू आहे, प्रोसेस सुरू आहे। सर्व कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी बोलणं सुरू आहे आणि सर्वानुमते जे ठरेल तेच आम्ही डिक्लेअर करणार आहोत। या निमित्ताने कार्यकर्त्यांना काय आव्हान? कार्यकर्त्यांना हेच आवाहन करू इच्छितो की फुले बाबा शाहूची मुवमेंट या देशामध्ये बहुजनांना सत्ताधीश बनवण्यासाठी तयार झालेली आहे। आम्हाला या जाती विकटून ठेवून आमच्यामध्ये विषमता निर्माण करण्याचं काम मनुवाद्यांनी केलेलं आहे। हे जर समूळ नष्ट करायचं असेल आणि बहुजनांची सत्ता जर या भारत देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आणायचं असेल तर संपूर्ण कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, कर्मठ कार्यकर्त्यांनी बिलकुल कामाला लागलं पाहिजे आणि जागोजागी जाऊन या बहुजन समाज पार्टीचे जे आद्य विचारक आहे, फुले आहे, शाहू आहे, बाबासाहेब आहे, नारायण गुरु आहे, मान्यवर कांशीरामजी आहे, यांचे विचार
जनसामान्यापर्यंत पोहोचवले पाहिजे. तर हे या कॅडर कॅम्पच्या माध्यमातून मी या सर्वांना अपील करू इच्छितो की आज जे 150 लोक इथं आलेले आहेत, कार्यकर्ते पदाधिकारी आले आहेत, हे लवकरच जाऊन येणाऱ्या संडेला लगेच कॅडर कॅम्पचं प्रायोजन करणार आहे आणि ही जी विचारधारा आहे ही जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ते करणार आहे. महाराष्ट्र प्रदेशचे आदरणीय नाशिक जिल्हा हे आपल्यासमोर मार्गदर्शन करतील. मी त्यांना अशी विनंती करतो. सर्व महापुरुषांना प्रथम अभिवादन करतो. आज संभाजीनगर इथे आयोजित प्रशिक्षण शिबिराला उपस्थित महाराष्ट्र राज्याचे प्रदेश महासचिव उपस्थित सर्व मान्यवर बंधूंनी, बऱ्याच दिवसानंतर आज ज्याची आवश्यकता आहे की मानवासाठी यांनी केवळ प्रशिक्षण शिबिराद्वारे कॅडराईज एक एक व्यक्तीला प्रशिक्षित करून आज बहुजन समाज पार्टी ही देशातली तिसऱ्या क्रमांकाची ताकद असली, एवढी ताकद मोठी निर्माण केलेली आहे, हा राष्ट्र निर्माण केली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.